राम राम भाई शो. आज आपण आंबे तालुका शिंदखेडा जिल्हा धुळे या ठिकाणी आलेलो आहेत. आपल्यासोबत शेतकरी आहे, त्यांनी ऑलआउट या प्रोडक्टची फवारणी या ठिकाणी केलेली आहे. त्यांनी मात्र प्रमाण जे आहे ते 10 ml फक्त प्रतिपंप घेतलेला आहे, तरी सुद्धा या ठिकाणी आडीचा पूर्णतः नायनेट झालेला आहे. आपल्यासोबत शेतकरी आहे, आपण थोडक्यात त्यांचं मनोगत घेऊया. दादा, आपलं नाव सांगा. संदीप. पूर्ण नाव सांगा. संदीप कैलास. मोबाईल नंबर, गाव. गाव आंबा, तालुका शिरपूर, जिल्हा. कसा काय वाटला तुम्हाला रिझल्ट? तुमच्या भाषेत बोलले काही फरक नाही पडत. आपले शेतकरी सगळे रिझल्ट एकदम मस्त आहे. आपल्या भाषेत बोला. रिझल्ट एकदम भारीच आहे. 10 mm नाख्या तुम्ही मस्त भारी रिझल्ट आहे. काल 3 तारीखाचा दवा नाकला. आज कालच रिझल्ट तर कालच जळ गेलं, बाकी तरी पण आज आया ते आज बी मस्तच आहे. एकदम भारी दवाची. इकडे बघू शकता तुम्ही. बघा, या ठिकाणी आडी मेलेली आहे. ही बघा, आडीचा नायनाट झालेला आहे. कुठल्याही याच्यामध्ये पाहिलं तर या ठिकाणी तुम्हाला आडी पूर्णतः मेलेली दिसेल. तरी या ठिकाणी आपण शेतकऱ्याने पूर्ण शेतामध्ये पूर्ण पाहू शकता तुम्ही. या ठिकाणी ऑलआउट या प्रोडक्टचं त्यांनी फवारणी केलेली आहे. प्रतिपंप 10 ml, प्रतिपंप 10 ml, तरी सुद्धा त्यांना अतिशय सुंदर असा रिझल्ट आलेला आहे. काल 3 तारखेला ऑलआउटची फवारणी केलेली आहे. रिझल्ट अगदी सुंदर आलेला आहे. फक्त 10 ml प्रतिपंप या औषधीचा त्यांनी वापर केलेला आहे. रिझल्ट अतिशय सुंदर आहे. तरी दादा, तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगणार? आपल्या लोकल लँग्वेज मध्ये, आपल्या भाषेमध्ये काय सांगणार शेतकऱ्यांना? थोडं सांगा. जावो वार छे, 1 नंबर भारी दवा छे. कालच नाख्यो वार दवा छी. रिझल्ट भी 1 नंबर भारी आई रे. कालच नाखलो, चालू 1 घंटा मा रिझल्ट आई रे. पण तुम्ही देखले नाखीन 1 नंबर भारी दवा छी नाखलो. सर्वांनी वापरा असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. आणि वार दवाचे. धन्यवाद.